ही वैचारिक खोजागिरी या ठिकाणी सुरू आहे. खोजागिरीचे वेगवेगळे अर्थ जरी असले तरी आपल्या मार्गातली खोजागिरी याला सुद्धा एक इतिहास आहे माटेजींचा. तो इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे तो रिपीट करणार नाही. एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे खोजागिरीचा. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे खोजागिरी का साजरी करत होते तर त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो आणि उघड्यावर दूध जेव्हा आपण तापवायला ठेवतो त्यामध्ये चंद्राचे किरण एकजीव होतात आणि ते एकजीव झाल्यामुळं ते जे दूध आपण घेतो ते माणसाच्या आरोग्याला पोषक ठरतात, रोगराई दूर करण्याकरता एक पोषक ठरतात. हा एक वैज्ञानिक कारण सुद्धा खोजागिरीचा आहे. जुन्या धर्मग्रंथानुसार की कोण कोण जागते पाहण्याकरता लक्ष्मी आणि परमेश्वर पृथ्वीवर येतो असा एक समज होता, म्हणून सुद्धा खोजागिरी आहे. आणि आता आपण सगळे जुने जर विचार सोडले तर परमात्माचे लोक सुद्धा खोजागिरी करतात आणि एकीकडे म्हणतात की आम्ही जुने विचार सोडले. मग हे खोजागिरी का करतात तर त्याकरता आपल्याला आपल्या मंडळाचे 2 नंबरचे सेवक माटेजी यांच्याकडे जी बाबाची खोजागिरी झाली, बाबा जे गेले आणि दूध घेतलं तेव्हापासून सेवकामध्ये खोजागिरीचा उपक्रम सुरू झाला. आता खोजागिरीचा हा उपक्रम आपल्यामध्ये सुरू झाला. दूध तर मिळणार आहे, परंतु दुधाचं जे काही आमच्या पोटामध्ये जाणार आहे किती दिवसाकरता टिकणार आहे? दूध खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये साखर आहे, काजू किसमिस आहे, केसर टाकण्यात आलाय, त्याचा एक चांगला सुगंध आपल्याला येणार आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी आज रात्री घेतलेलं दूध हे उद्या सकाळपर्यंत पोटात राहणार आहे आणि पांढरं दूध पिवळं होऊन बाहेर निघणार आहे. परंतु त्या खोजागिरीच्या निमित्ताने या ठिकाणी जे आपण सगळे एकत्रित आलो आणि वैचारिक खोजागिरीची चर्चा बैठकीची या ठिकाणी सुरू झाली. यामध्ये अनेक मार्गदर्शन या ठिकाणी सुरू आहेत, होणार आहेत, झाले आहेत. अनेक अनुभव या ठिकाणी सांगितले गेलेत, पुन्हा काही अनुभव आपल्याला मिळतील आणि यामधून माझ्या सेवकांच्या बुद्धिमत्तेमध्ये जी वाढ होणार आहे, जे आमच्या व्यक्तिमत्व घडवण्याला सेवकांना ज्या गोष्टीची गरज आहे ते विचार या ठिकाणी संबोधले जाणार आहेत आणि त्यामुळे ही खोजागिरी हे विचार जे आम्हाला मिळणार आहेत हे 2 दिवसात की 2 महिन्यामध्ये संपणारे नाही आहेत. तर हे विचार जेव्हा आमच्या डोक्यामध्ये उतरतील तर ते आम्हाला मरेपर्यंत साथ देतील. नवे नवे आम्हाला साथ देणार नाहीत तर आमचे अनुभव जे आम्हाला प्राप्त होतील हे अनुभव आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा या माध्यमातून करू शकू आणि त्या अर्थ हे खऱ्या अर्थाने आम्हाला महत्वाची ठरणार. हे मंडळाच्या